नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. बेसिक रांगोळीच्या आजच्या भागामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये आपण ही बॉटल कशी वापरायची ते बघणार आहोत. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या की ह्या बॉटल कुठून घेतल्या, काय कशा वापरायच्या. तर ही बॉटल मी लोकल शॉपमधून घेतलेली आहे. जेव्हा दिवाळी दसरा येतो तेव्हा भरपूर स्टॉल लागतात रांगोळी वगैरे किंवा पणत्यांचे, तेव्हा त्यांच्याकडे ह्या बॉटल्स अवेलेबल असतात. तुम्ही त्या घेऊ शकतात किंवा ऑनलाईनही घेऊ शकतात. तर भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. तर ही बॉटल जेव्हापासून घेतली तशीच आहे, याला काही कट वगैरे करायची गरज पडलेली नाही वरचं. आणि ही रांगोळी मी या चाळणीने गाळून घेतलेली आहे. तुम्ही चहाची गाळणी पण वापरली तरी चालेल. आणि हे आहे नरसाळा, याच्या मदतीने आपण रांगोळी बॉटलमध्ये भरणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवते. जे व्यवस्थित भरता येते असं जर भरलं तर. हे बघा, रांगोळी पडते खाली. मी डायरेक्ट पण भरू शकतात, पण एक सांगितलं, ट्रिक सांगितली, अशा पद्धतीने तुम्ही रांगोळी बॉटलमध्ये भरू शकतात. जास्त म्हणजे ते स्प्रेड होत नाही, सांडत नाही खाली. तर आपली बॉटल भरून झाली मैत्रिणींनो. जेव्हा पण आपण आता रांगोळी काढू तेव्हा हा जो भाग असो इथे थोडं हलकं असं प्रेस करायचं, म्हणजे या दोन बोटांनी, या बोटांनी आणि अंगठ्याने, म्हणजे ती रांगोळी बरोबर खाली पडते. तर बघा, थोडं थोडं प्रेस करे आणि पटकन टिपका काढून झाला का पटकन त्याला असं आडवी करायची ती बॉटल, म्हणजे बाजूला सांडत नाही रांगोळी. अशी करायची. तुम्ही प्रेस जरी नाही केलं ना, ती बॉटल जर चांगली असल्याने व्यवस्थित रांगोळी पडते खाली. आणि रांगोळी नेहमी गाळून घ्यायची, म्हणजे एअर तयार होत नाही किंवा मध्ये मध्ये खडे अडकत नाही. तर तुम्ही अजून वेगवेगळे शेप पण काढू शकतात. गोपद्म, केंद्रवर्धिनी, लाईन्स वगैरे. तर नक्की प्रॅक्टिस करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा आणि रोज नवीन रांगोळी शिका. धन्यवाद. बाय बाय.